वेलकम टू लोणार. बिenvenido a लोणार. सरोवर म्हटलं म्हणजे एक नंबर आहे. कसं वाटलं सगळ्यांना? चांगलं? काय सांगाल? यायचं परत? सगळ्यांनी यावं ना लोणार मध्ये पाहण्यासाठी. So beautiful that everybody should come, and there is a nice temple. Yeah, many temple. There are many temple actually. But that one, it's so peaceful. It's wonderful. Yes. It's a special लोणार सरोवर place. बघण्यासारखं आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथे येणारा प्रसन्न अतिप्रसन्न वाटतं. वातावरण तसं शांत आहे आणि बघण्यासारखं आहे भरपूर. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं संपूर्ण लोणार सरोवर दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये खूप स्वागत आहे. आपण पाहतो आहोत जगप्रसिद्ध बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. मागच्या भागामध्ये आपण धार मंदिर पाहिले, धार मंदिरासोबतच इतर जे मंदिर आहे ते सुद्धा पाहिले. या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री कुमारेश्वर मंदिराच्या समोरील सर्व मंदिरं. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण कुमारेश्वर महादेव मंदिराकडून आणखी थोडं खाली आलो आहे. इथे थोडं माहितीपर बोर्डसुद्धा लागला आहे की 52,000 वर्षापूर्वीचं हे सरोवर आहे. व्यास आहे, सरासरी व्यास आहे 1830 मीटर आणि याची खोली आहे 150 मीटर. तर ही थोडी माहिती आहे. आणि हे जे गेट आहे हे लोणार वन्यजीव अभयारण्याचं गेट आहे. अर्थात आपण त्याच्या आतच प्रवेश करतो आहोत कारण हे सरोवरच खरं तर वन्यजीव अभयारण्यामध्ये येतं. इथे त्याचं चेकपोस्ट आहे आणि इथे जर तुम्ही कॅमेरा वगैरे सोबत घेऊन जात असणार तर 240 रुपये तुम्हाला लागतील. आणि सर नॉर्मल जात असणार तर 40 रुपये. अच्छा, विथ कॅमेरा वगैरे असणार तर 240. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. सो आताच पावती घेतली आपण आणि आता आपण निघूया. थँक्यू व्हेरी मच सर. चलो, इथे ना काही पक्षीसुद्धा आढळतात. तर त्याला काय काय म्हणतात बघा, हरियाल नाव आहे, निलगिरी, वृक्ष कबूतर आहे, रानकवडा आहे तो व्हाईट रंगाचा, आणि हे आहे पाचू कवडा. असं वेगवेगळे पक्षी आहेत. इथेही थोडी माहिती आहे, वेगवेगळ्या मंदिरांचे नावं लिहिले आहे. चलो, पण निसर्गरम्य भाग आहे. तुम्ही येता ना तो पाण्याची बॉटल वगैरे घेऊन या, म्हणजे किंवा तुम्ही खाण्याच्याही वस्तू घेऊन येत असणार तरी ठीक आहे, तुम्ही ते कुठेतरी बसून खाऊ शकता, परंतु ते सोबत घेऊन जा, कचरा न करता. इथेही एक चेकपोस्ट सारखं आहे पण ते बंद आहे. तर इथं आणखी काही लोणार सरोवराची माहिती आहे की लोणार सरोवर हे पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील एकमेव खाऱ्या पाण्याचे विवर आहे. 1 जून 2000 पासून लोणार हे अभयारण्य घोषित आहे. लोणार अभयारण्य परिसरात जाड करू, मद्यपान करू नका, धूम्रपान करू नका, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्लस खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा इतर वस्तू टाकू नका असंही लिहिलं आहे, यांची सूचना आहे. प्लस इथे लिहिलं आहे की कोणकोणते पक्षी इथे आहेत, जसं की मोर, स्वर्गीय नर्तक, कोतवाल, गोल्डन डक, फ्लॅमिंगो, हॉर्नबिल, हुदहुद्या, याला हुदहुद्या म्हणतात आपण, तर त्याला तर हे म्हणतो, अच्छा त्याचं नाव आहे, आणि अनेक पक्षी. आता इथे यज्ञेश्वर मंदिर आहे आणि याला ना पाणथळ साईटही म्हणतात. लोणारला पाणथळ म्हणूनही घोषित केलं आहे. इथे कुंड होतं बहुतेक प्रत्येक मंदिरासमोर जे असतं तसं. आणि हे आहेत यज्ञेश्वर मंदिर. हे यज्ञेश्वर मंदिर असं म्हणतात किंवा याला शुक्राचार्यांची वेधशाळा असेही म्हणतात बहुधा. हे बघा, याचे बरेचसे जे
भाग आहेत ते भग्न झाले आहेत. हा सभामंडप आहे यज्ञेश्वर मंदिर लोणार. तर आपण इथे चप्पल काढूया आणि पटकन आपण खाली जाऊया. हे बघा किती सुंदर आहे. इतिहासात घेऊन जाईल हे तुम्हाला. इथे अनेक तपस्वी साधू महात्मे महंत येऊन गेले आहेत. त्यातले शुक्राचार्य सुद्धा एक होते. हे बघा आय थिंक याला स्वर्गमंडप म्हणतात, कारण हा जो भाग आहे इकडचा तिकडचा तो वेगळा वाटतो आणि तो वरचा वेगळा वाटतो. आणि असं स्वर्गमंडप कुठे कुठे आहे तर एक तर खिद्रापूरला आहे, सिन्नरमध्येही आहे बहुतेक एक, आणि दर्यापूरमध्येही आहे अमरावती जिल्ह्यातील लासूरला आनंदेश्वर महादेव मंदिरात. म्हणजे अगदी तुम्हाला आकाश दिसतं इथनं. आणि विचार करा जुन्या काळामध्ये अगदी 12व्या शतकात घनदाट जंगल, ऋषीमुनी इथे असतील, यज्ञ करत असतील आणि त्यात आकाशात चांदणे आणि किती सुंदर ते चित्र. ते आहे यज्ञेश्वर. इथे फार बारीक आणि सुंदर नक्षीकाम आहे. हे महादेव मंदिर आहे पण हे भग्न आहे म्हणून इथे पूजा वगैरे सुद्धा केली जात नाही. नंदीदेव आहेत आणि हे आहे भले मोठेसे महादेव. नमस्कार करा त्यांना. चला, हे मंदिराचं बरंचसं बांधकाम जे आहे ते ढासळलं आहे. इथे यज्ञ मंडप आहे. हा यज्ञाची जागा दिसेल तुम्हाला. सुंदर जागा आहे, सुंदर स्थान आहे. चला आता पुढच्या मंदिराकडे जाऊयात. यज्ञेश्वर मंदिराकडून आपण जाऊया खाली. सगळे असेच रस्ते आहे. मी ना फार पूर्वी आलो होतो, म्हणजे 2 वेळा खरं तर मी इकडे येऊन गेलो आहे. तसं तर बऱ्याचदा येतो पण सरोवरामध्ये 2 वेळा येऊन गेलो आहे. पहिलं जेव्हा मी खूप इनिशियल डेजमध्ये आलो होतो तेव्हा ना मी काय केलं होतं, फोनमध्ये लाईव्ह केलं होतं सगळं आणि ते काही दिसत नव्हतं कारण खाली नेटवर्कच नव्हतं. सेकंड टाईम आलो होतो तेव्हा ते फोननी केलं होतं, मोबाईलने साध्या. पाणी तुम्ही असे कधी एकटे फिरला आहात का? फिरून बघा असंच म्हणेल मी. म्हणजे तसे अनेक लोक येतात इकडे. यज्ञेश्वर मंदिराकडून आणखी आता समोर जायचं आहे. तर आता हा जो रस्ता असा दिसतो आहे ना, पावसामध्ये सगळीकडे पाणी पाणी असतं, घनदाट हे जंगल आहे, वन्यजीव अभयारण्य. आणि जेव्हा मी तेव्हा आलो होतो ना तेव्हा ना मला थोडी भीती वाटायची. ते जे वाणी असतात ना, पैसा म्हणतात त्यांना, ते खरं तर खूप मोठ्या साईजचे आहे तिकडे. इथनं एक रस्ता आहे म्हणतात, इकडनंही रस्ता आहे. या भागातनंही खालनं जाता येतं. तिकडे एक दर्गा आहे आणि इकडनंही मग समोर मंदिर आहे. इथं खरंच आपण ना पाहू नाही शकत की इकडे काय आहे तिकडे काय, का झाडं खूप घनदाट आहेत. आता जरी पानं खाली पडली असणार तरी हे झाडं खूप घनदाट आहे इकडचं. हे बघा इकडचं तुम्ही काही पाहू शकता. असं विचारून यावं लागतं. यज्ञेश्वर मंदिराकडून मी बराच वेळ चालत आहे, अजूनपर्यंत समोर मंदिर आलं नाही आहे. खरं म्हणजे हे अभयारण्यच आहे, लोणार वन्यजीव अभयारण्य. थोडं काळजीने चाला, काळजीने या. तर मी चालतोच आहे अजूनपर्यंत. पक्ष्यांचे आवाज येतात तिकडे कारण हे वन्यजीव अभयारण्य आहे. पाण्यासाठी हे केलं आहे पहा, कृत्रिम पाण्याची व्यवस्था प्राण्यांसाठी. चला, एक सायनेज दिसला मला, रामगयाकडे जाण्याचा मार्ग. पिण्यायोग्य पाणी तिकडे आहे. सरोवराकडे इकडे जाऊ शकता. सरोवराचं पाणी घेण्यास सक्त मनाई आहे आणि प्लास्टिक वगैरे इकडे तिकडे फेकू नका.
रामगया मंदिराकडे जातो आहोत. पाणी आहे मधात. हे बघा, हे आहे रामगया मंदिर. तर या भागातनं मी आलो आहे रामगया मंदिर पाहण्यासाठी. इथे एक खूप सुंदर कुंड आहे आधी. आता सध्या यात पाणी नाही, पण पुराण काळामध्ये इथे पाणी होतं. त्याच्या बाजूला एक इकडे मंदिर आहे जे भग्न आहे आणि इकडे आहे श्री रामगया मंदिर. हे बघा, आणि इथे भरपूर असे माकडं तुम्हाला दिसणार, ते वर धावत होते. हे बघा, तर इथे बरेच माकडं आहे, वानर सेना आहे. आणि आपण पोहोचलो आहोत प्रभू श्रीराम यांच्या रामगया मंदिरामध्ये. आपण आज फिरतो आहोत, संपूर्ण लोणार करतो आहोत, संपूर्ण लोणार सरोवर दर्शन. तर आल्या आल्या तुम्हाला इथे एक अगदी ऐतिहासिक असं सुंदरसं कुंड दिसतं. ही 12वच आहे खरं तर, त्यात पाणी नाही आहे सध्या. आणि इथे आहे ऐतिहासिक असं रामगया मंदिर. प्रभू श्रीराम इकडे आले होते, ते काही काळ थांबले होते. सीतानानीकडे सीतामातेनं स्नानसुद्धा केलं होतं. आणि इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे, दर्शन घ्या त्यांचं, नमस्कार करा. इथे बरेच वानर येत जात राहतात. हे बघा, प्रत्येक झाडांवर आहेत ते. या मंदिराला पश्चिम दिशेला द्वार आहे, ज्यावर वेगळा व्हिडिओ येईलच, पण प्रभू श्रीरामांचं मी पटकन तुम्हाला दर्शन घडवतो. इथे काही लिहिलंही आहे, पण ते काय आहे काय माहिती. द्वारशाखा आहे, हा सभामंडप आहे. आणि इथे होकायंत्रही काम करत नाही हां. प्लस इथे प्रभू श्रीरामांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. आणि इथे नुसतेच प्रभू श्रीराम आहेत, त्यांच्याबरोबर सीतामाता आणि लक्ष्मण हे इथे नाही आहेत. आता हे अंतराळातून आपण गर्भगृहाकडे आहोत. द्वारशाखा आहे गर्भगृहाची, नमस्कार करा. आणि इथे आहेत प्रभू श्रीराम, खूप सुंदर असे, नमस्कार करा. हे बघा, जय 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 श्रीराम. प्रभू श्रीरामांची ही फारच सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि इथे सीतामाता आणि लक्ष्मण त्यांच्या समवेत नाही आहेत. त्यांची अगदी सुंदर शृंगार पूजा केली आहे आणि खूप सुंदर त्यांना सजवलं. तर हा खूप मोठा असा ग्रुप आहे. सगळ्यांना नमस्कार. आणि सर्व आले आहेत मूर्तिमधून, आहे ना, जे आहे मोताळा तालुक्यामध्ये, आमच्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि ते अगदी रामगया मंदिर म्हणजे सगळं विवर पाहून आले आहेत. कसं वाटलं सगळ्यांना? चांगलं? काय सांगाल? यायचं परत? सगळ्यांनी यावं ना लोणारमध्ये पाहण्यासाठी. काय नाव? थँक्यू व्हेरी मच. आशा. आशा मॅम. आशा मॅम, कसं वाटलं हे मंदिर, रामगया मंदिर? काय एकदम सांगाल? सुंदर वाटलं, मंदिर पाहून एकदम खुश झाला आम्ही. प्रभू श्रीरामांचं पुरातन मंदिर. हा हा, तुम्हाला कसं वाटलं? छान आहे. अच्छा. आणि तुम्ही पहिल्यांदाच आलात ना बहुतेक? अच्छा. असं ग्रुपमध्ये छानपैकी पूर्ण दिवस जातो ना इथे पाहण्यामध्ये? 4 वाजता पूर्ण दिवस पाहिले. लोणार सरोवर म्हटलं म्हणजे एक नंबर आहे. ठीक, बुलढाणा जिल्ह्यात बी. धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. तर श्री रामगया मंदिरामधून आता आपण समोर जाऊयात. अनेक मंदिर आहेत, त्यांचं आपल्याला दर्शन करायचं आहे. ज्या रस्त्याने आलो आहोत त्याच रस्त्याने खाली सुद्धा जायचं आहे. थोडे माकडं आहेत, हे बघा, झाडांवर ना इकडे तिकडे ते बसलेले आहेत. सगळीकडे आहेत. रामगया मंदिराकडे आपण गेलो होतो, आता आपण इथनं सरोवराकडे जाऊया. सरोवराकडे जाण्याचा मार्ग. रामगया मंदिरापासून मी समोर जातो आहे. इथे एवढं मोठं झाड पडलेलं आहे. आय थिंक पडलेलं आहे की रस्त्यातच, आय डोंट नो, पण असंच रस्ता आहे. रामगया मंदिरापासून आपण समोर आलो आहोत. असे रस्ते आहेत बघा.
आणि इथे ना सरोवराचं पाणी तुम्हाला दिसेल अगदी जवळ आलं आहे. पूर्वी तर हे आय थिंक लांब होतं, पण आता अगदी रस्त्याच्या जवळ आहे. झाडं दिसतील तुम्हाला असे खाली. हे बघा, आपण लोणार सरोवराच्या किती जवळ आहोत. हे बघा, इथनं हे लोणार सरोवरातील पाणी आहे. यात खूप जास्त pH आहे, अल्कलाइन वॉटर आहे, हाय अल्कलाइन वॉटर. आणि यातनं तुम्ही जेव्हा हळद टाकताना तेव्हा हे पाणी लाल होतं. एक पक्षी आहेत, ते आवाज करत आहेत. वास येतो असा वेगळाच या पाण्याचा. आणि भरपूर झाडं आहे आसपास. इकडे सावली दिसते, इकडे ऊन आहे. आणि हे अगदी सुंदर असं जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. चला समोर जाऊयात. हे बघा, भरपूर असे पक्षी आहे लोणार सरोवरातील पाण्यात आहेत. ते सगळे आवाज करत आहेत. तिकडे आता अगदी समोर ना कमळजा मातेचं मंदिर आहे, ज्या लोणारच्या आराध्य देवी सुद्धा आहेत. चला, तर मी ना लोणार सरोवर पाहतो आहे आणि इथे ना काही परदेशी पर्यटक सुद्धा माझ्यासोबत आहेत. सो सर्वप्रथम तर त्यांना नमस्कार. वेलकम मॅम, अँड प्लीज टेल मी व्हॉट इज युअर नेम? And my name is Sabi. I'm from Spain. Spain, and from which place in Spain? In the north, Bilbao. Acha, ma'am, tell me something about Lunar crater. This is so beautiful that everybody should come, and there is a nice temple. Yeah, many temple. There are many temple actually. But that one, it's so peaceful. It's wonderful. Yes. It's a special place, so you have to. And how do you travel? I mean, Aurangabad to here. I mean, I Chhatrapati came Sambhaji. from Aurangabad with the bus to just spend the day here, and I have to go back to Aurangabad now. I mean, today only. Today, yeah, just one day, but it's wonderful. Yeah, I mean, it's like you travel alone, and it is amazing place. The Mother Nature is here. Yeah, I like this kind of places. But do you see? I mean, this kind of site, the Spain maybe to, matlab, there is a site in Spain also such kind of. Yeah, well, not a crater, but we have mountains and nature, but Acha. not such a big crater. So this is special. Here. Yes. And there are many actually in India. I mean, this is the Lonar crater, but you in Aurangabad, there is a caves in Aurangabad. Yeah, I visited the Chhatrapati caves, Sambhajinagar. Then Ellora caves, Ajanta caves. Ajanta, they are must also. Very, very beautiful also. This is like a tourist capital, Chhatrapati Sambhajinagar. Nowadays, it is called Chhatrapati Sambhajinagar. Ah, I didn't know that. थँक्यू व्हेरी मच मॅम. You're थँक्यू व्हेरी welcome. आपल्याला जर म्हणायचं असेल की मला लोणार खूप आवडतं, तर कसं म्हणायचं? Bienvenido a Lonar. मॅमला तसं मराठी नाही येतं, पण मी थोडं थोडं त्यांना सांगितलं की तुम्ही असं म्हणा म्हणून. सो वेलकम टू लोणार मीन्स बेम्बनिदो Bienvenido a Lonar. लोणार. चला आता आपण निघूया. इथे ना एक ताई होत्या, त्या स्पेनमधून आल्या होत्या. त्यांच्याशी मी बोललो. त्यांना मी काय काय विचारलं, त्यांना म्हटलं मराठीमध्ये मी सांगतो, तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा स्पॅनिश भाषेत सांगा. पण छान होत्या त्या बोलल्या. म्हणून मी पहिल्यांदाच आली आहे आणि एका दिवसाचीच मी ट्रिप करते आहे. मी परत जाणार आहे. आणखी एक मंदिर आहे. आपण फिरतो आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवर, ज्याला भेट देण्यासाठी बऱ्याच ठिकाणून लोक येतात. आणि आत्ता तर हे अगदीच जास्त झालं आहे, पण खरं आपण सगळ्यांनी इथे यायलाच हवं, कारण ह्या आपल्या जागा आहेत. आपण भारतीय इथे नाही येणार तर मग आणखी कोण? आणि आणखी एक मंदिर आलं इथे. आता आणखी 2 मंदिर आहेत. त्यातनं असं मोर महादेव मंदिर, वाघ महादेव मंदिर असं त्यांचं नाव आहे. एकतर इथे इंटरनेटला ना थोडं रेंज कमी आहे. हे बघा, हे असं दिसतं. इथे श्री गणाजी आहेत, पण यालाही सेमच द्वार आहेत, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे. इथेही महादेवच आहेत, पण हे एवढे भव्य बांधकाम आहेत की तुम्ही याच्यासमोर फारच छोटे होऊन जाता. हे बघा, इथे काय प्रतिमा असेल नाही. खूप भव्य आकारातलं हे मंदिर आहे.
याला वाघ महादेव मंदिर असं नाव आहे. अर्थात या मंदिरात वाघ येतच हवेत. इकडे वर हत्ती काढले आहे द्वारशाखेवर. इथे उजेड तिकडचा सेतू आहे. म्हणजे माझ्याकडे कॅमेऱ्याचं लाईट आहे या, पण याच्यापेक्षा जास्त उजेड तर बाहेरचाच येतो आहे. हे बघा. आणि इकडे ना महादेवच आहेत. बापरे, खूप काळोख आहे यात. हे महादेव आहे, दर्शन घ्या. हे आहेत वाघ महादेव. नमस्कार करा. कुठले आहात दादा? जालना. आणि झालं दर्शन? अच्छा. हे याच्यावरचं सुंदर नक्षीकाम आहे. तर वाघ महादेव मंदिराच्या मी उत्तर द्वाराकडे आहे. आणि इथे ना अगदी सुंदर अशा नर्तकी आहेत, तुम्ही याच्यावर पाहू शकता. इथेही आहेत. इथे वाजंत्रीसुद्धा त्यांच्या समवेत आहेत. आणि यात ना जे नक्षीकाम आहे ते रफ आहे, पण अगदी सुंदर आहे. म्हणजे छोटं नक्षीकाम असतं ना, तेच मोठ्या साईजमध्ये आहे. जसे की हे बघा. पण भव्य मंदिर आहे. हे तर अगदी जीर्ण झालं आहे, पण हे सगळं बेसाल्टमध्येच आहे. यातलं बरंचसं जे बांधकाम आहे ते हे बघा, सभामंडपातलं. आणि समोर लोणार. हा दक्षिणेकडचा दरवाजा आहे, वाघ महादेव मंदिर. पण याचं बांधकाम एवढं भव्य आहे, एक एक शिळा एवढी जाड आहे की तुम्ही विचार करा, आणि हे उचलली कशी असणार, कसं इथे हे सगळं लावलं असेल. आणि प्लस इथलं प्रत्येक मंदिर अगदी जीव ओतून त्या अनामिक कारागिरांनी हे अगदी सुंदर मंदिर स्थापन केले आहेत आपल्या सर्वांसाठी. आणि आपण हे जरूर पाहावे. एवढे सुंदर सुंदर मंदिरं इकडे आहेत. या वाघ महादेव मंदिराचे दर्शन आपण केले आहेत. आता आपण जाऊया समोर. इकडे मोर महादेव मंदिर आहे आता. आणि मग आहे कमळजा देवींचं मंदिर. तुम्हाला कमळजा देवींची गोष्ट माहिती असेलच, म्हणजे अर्थात कमळजा देवीच्या मंदिराची. मेहकरमध्ये ज्या राजनर्तकी होत्या कंचणी, त्यांना कमळजा देवींचं दर्शन घ्यायचं होतं. आणि ते त्याच्यासाठी त्यांनी तो महाल बांधला मेहकरमध्ये. आणि तो महाल 7 मजली होता. जेव्हा ते त्याच्यावर चढून दर्शन घ्यायला लागला किंवा दर्शन घेतलं, तेव्हा तोल जाऊन त्या खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. तर ही ती स्टोरी आहे. मी तुम्हाला ते कंचणीचा महालही दाखवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता परत. आणि असं फिरतो आहे. अगदी तुम्ही असं भूक तहान विसरून लोणार सरोवराचा आस्वाद घेऊ शकता. चला बघूया लोणार सरोवर. इथे काही सुंदर पक्षी बसले होते. लोणार सरोवर व अभयारण्यात कचरा, प्लास्टिक, नारळाच्या शेंड्या, बाटल्या टाकू नये. परिसरात स्वच्छता ठेवा. गाणे वाजवू नये, आरडाओरडा करू नये. जर अनेक लोक ना माकडांकडे पाहून जोरजोरात ओरडतात, त्यांनीही प्लीज तसं करू नये. कुठले पक्षी आहे काय माहिती, आवाज छान येतोय. तर लोणार सरोवर पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणून अनेक पर्यटक येतात, भाविकसुद्धा येतात. सर आहेत, त्यांचे संपूर्ण परिवार आहे. नमस्कार. नमस्कार सर, कुठनं आला आहात तुम्ही? जळगाव खानदेशवरनं. आणि कसं वाटलं लोणार सरोवर बघण्यासारखं आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि इथं येणारा अतिप्रसन्न वाटतं. वातावरण तसं शांत आहे आणि बघण्यासारखं आहे भरपूर. अनेक आपले ऐतिहासिक मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर इथे भरपूर. इथं जवळजवळ मागे युट्यूबवर माहिती बघितली होती, इथं जवळजवळ 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. हे पण एक महादेवाचं मंदिर होतं, मागे पण एक आहे. हो, इथे मोस्ट ऑफ द मंदिर आहेत ते संपूर्ण महादेवांचेच आहे. महादेवांचे. इथं 12 ज्योतिर्लिंगाची माहिती मिळते. इथं जर पूर्ण राऊंड जर आपण केला तर 12 ज्योतिर्लिंगाची माहिती मिळते. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग करतो माणूस, असं आख्यायिका आहे अगोदरपासून. आणि पाणी बरंच पीएच जास्त आहे, त्याचा लेवल चांगला आहे. नंतर त्वचेसाठी भरपूर लोक येतात, पाणी नेतात. हां, आणि मी जेव्हा तिकडे कमळजा देवींच्या मंदिराकडे गेलो, तिकडे इथे
यूज करत होतो खरं तर. पाणी यूज करतात. तसं हे घेऊन नाही जाऊ शकत जाऊ म्हणा. शकत तुम्हाला कसं वाटलं ताई? छान वाटलं मला इथे येऊन. निसर्ग वातावरण ठीक आहे मॅम, तुम्हाला कसं मला वाटलं? पण खूप छान वाटलं. तू सांग, तुला मला कसं पण वाटलं? खूप छान वाटलं. हलू नको. सर, प्रत्येकाने यायला हवं आपलं लोणार पाहण्यासाठी. बरोबर यायलाच पाहिजे. महाराष्ट्रातून प्रत्येक माणसाने यायलाच पाहिजे, कारण असं अद्भुत पूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाहीये. खरं आहे. हे जगातलं 2 नंबरचं आहे. आणि अमेरिकेत किंवा कोणत्याही देशात सांगतात की एक तिकडे असं आहे. असं क्रायटर भारतात याच्यासारखं नाही नाहीये. कुठलं दुसरं. त्यामुळे इथे बघण्याला यायलाच हवं. ही संधी आहे आणि निसर्गाने निर्माण केलेली संधी आहे. आणि खरं म्हणजे परदेश पाहण्याआधी आपला स्वतःचा देश तर पाहून घ्या आधी. परदेशातून लोक इथे येतात हो, आणि आपण खरं इथे आहे. येत नाही. खरं आहे. धन्यवाद सगळ्यांना. तर वाघ महादेव मंदिराकडून मी येऊन पोहोचलो. हे आहे मोर महादेव मंदिर. आणि आत्ता तर हे असं काहीसं झालं आहे की इथे भरपूर पाणी राहतं. सरोवरातील पाणी थोडं समोर आलं आहे आणि याच्या आतमध्येही पाणी आहे, त्यामुळे इथं जाणं तर अशक्यच आहे, कारण रस्ताच नाही आहे. पाणीच पाणी आहे. हे सरोवरातील पाणी आहे लोणारच्या. आणि अजूनही हे बघायचे जे अवशेष आहे ते सगळीकडे विखुरले आहे. तर लोणार सरोवरामध्ये अर्थात मुख्य असे 15 मंदिरं आहेत जे सरोवराच्या अगदी जवळजवळ तुम्हाला सगळीकडनं दिसणार. अशा वेगवेगळ्या राजवटीमध्ये ते वेगवेगळ्या राजा महाराजांनी बांधलेले आहे. इकडे पाहणार ना तर इकडे छोटंसं जे मंदिर दिसतं आहे ते धार मंदिर आहे. आणि हे अगदी असं भव्य असं सरोवर आहे. उंचच उंच सगळीकडून याच्या डोंगर आहेत. आणि हे आहे मोर महादेव मंदिर. कदाचित तिथे मोर येतच हवेत या मंदिरामध्ये, म्हणून मोर महादेव मंदिर. आता जाऊयात आपण समोर. तर मला संध्याकाळी लवकर जाऊन खामगावलाही जायचं आहे आणि बसेस जर मी उशिरा गेलो तर नसतात. मग मला ते अमडापूर वगैरे चिखले साईडनं जावं लागेल. चला, सरोवरातील पाणी ना आता अगदी रस्त्याकडे येतं. म्हणजे पूर्वी तरी हे असं नव्हतं, तो फार लांबूनच होतं. इकडे आता समोर जे मंदिर दिसतं आहे ते कमळजा देवींचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये इथे यात्राच असते कमळजा देवींची. अनेक भाविक येतात तेव्हा. आता ना ऊन सावलीसारखं वातावरण झालं, जणू आता पाऊस येईल असं. छानपैकी आता सूर्य निघाला आहे, उजेड पडला आहे सुंदरसा. आणि लोणार सरोवरातील कमळजा देवींच्या मंदिरामध्ये मी पोहोचलो आहे. पूर्वी तर इकडे पाणीच नव्हतं. आम्ही अगदी त्या भागात नाही यायचो, कारण तिकडनं सासू सुनेची विहीर आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही ना माझा एक खूप जुना व्हिडिओ आहे लोणार सरोवराचा, तो पाहू शकता. मी त्यात सासू सुनेची विहीरसुद्धा दाखवली आहे. आता तर अगदी इथे दीपमाळेच्या अगदी समोरपर्यंत पाणी आलं आहे. ह्या आहेत कमळजा देवी. लोणारच्या आराध्य देवी म्हणून कमळजा देवी प्रसिद्ध आहेत. आणि हे लोणार सरोवर. इथे आय थिंक हनुमंतरायांची एक प्रतिमा आहे या भागामध्ये. तर हा आहे कमळजा देवी मंदिराचा सभामंडप. सुंदर असा सभामंडप आहे आणि हा आहे ऐतिहासिक सभामंडप आहे. हे अख्खं मंदिरच खरं तर ऐतिहासिक मंदिर आहे. जाऊन कमळजा मातेचं दर्शन घेऊया. इथे देवकोष्टके आहेत सभामंडपामध्ये सुद्धा. आणि इथे श्री गणाजी आहे, अष्टविनायक असं त्यांना म्हटलं जातं. नमस्कार करा. त्यानंतर इथे सुद्धा आय थिंक देवी माता आहे. तर आपण दर्शन घेऊया लोणारच्या आराध्य देवी अर्थात कमळजा मातेचं. हे ऐतिहासिक मंदिर आहे कमळजा मातेचं आणि हे त्यांचं अगदी सुंदर तांदळा स्वरूप. दर्शन घ्या सगळ्यांनी. आपण फिरतो आहोत संपूर्ण लोणार, करतो आहोत संपूर्ण लोणार दर्शन. नमस्कार करा. जय कमळजा माता. तर आत्ता ना इकडे समोर जाता येत नाही. बस हे अगदी शेवटचं स्टॉप म्हणजे कमळजा देवींचं मंदिर. या मंदिरानंतर पुढे जाण्यासाठी रस्ताच नाही आहे, कारण पाणी आहे सगळीकडे. पूर्वी जाता यायचं या भागातनं, असं वर जाऊ शकायचे, पण आता ते जाणं अशक्य आहे. इथे आहे दीपमाळ. हे आहे पाणी सगळीकडे. हे सरोवरातलं पाणी आहे. अगदी ते मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आलं आहे. जणू काही ते दर्शन घेण्यासाठीच आलं आहे. आणि आज ना ऊन सावले असं होतं आहे. हा पश्चिम दिशेचा दरवाजा आहे कमळजा देवी मंदिराचा. बघा
तर आपण अख्खं लोणार सरोवर पाहिलं, म्हणजे अर्थात कमळच्या मातेच्या मंदिरापर्यंतच आता आपण पाहू शकतो. इथे समोर काही मंदिरं आहेत पण ते अगदी भग्न आहेत, काही आहेत ते सरोवरात गेली आहेत पाण्यात. आणि हे मंदिरही पूर्वी असं म्हणजे समोरचा जो भाग होता तिकडनंच येता येत होतं सरोवराकडून, आता तेही आपण पाहू शकत नाही. तर एवढेच मंदिर आहे जे लोणारमध्ये सध्या आपण पाहू शकतो. मला खात्री आहे की तुम्ही जेव्हाही लोणारमध्ये याल तेव्हा हे सगळे मंदिरं नक्की पाहणार आणि अगदी एका दिवसाचा अगदी सुंदर असा तुमचा ट्रिप होऊन जाईल. तुम्ही पुणे मुंबईतून येत असणार तरी आय थिंक मेहकरसाठी तुम्ही येऊन मग लोणारला येऊ शकता, किंवा लोणारसाठी जर गाड्या असणार तर तुम्ही नक्की या. मेहकर हे इथलं जवळचं मोठं बस स्थानक आहे. त्याशिवाय मंठ्यातूनही येऊ शकता. मी कसं आलो सकाळी, मी 8 वाजता खामगाववरनं बसलो होतो. तिथनं खामगाव पासनं म्हणजे शेगाव पंढरपूर गाडी होती, तिकडनंच जाते लोणारमधून. तर ऑलमोस्ट 10-10:30 वाजता मी इकडे पोहोचलो आणि अगदी हे सुंदर असे ऐतिहासिक मंदिरं मी तुमच्या सगळ्यांना दाखवली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर आणि या कधी लोणार दर्शन करायला.